हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण आपला क्रियाश्रीचा पेपर 2चा वन शॉट बघणार आहोत. ओके, मॉडर्न आणि आयुर्वेदा कंबाईन. ठीक आहे. सो बघा, आपल्याला क्रियाश्री पार्ट 2मध्ये सर्व धातू आहे, मल आहे, उपधातू आहे. ठीक आहे, इंद्रिय आहे, आत्मा मन आहे. ठीक आहे. सो त्याच्या संदर्भात आपल्याला तिथे पेपर हे येणार आहेत. सो सर्वात पहिले धातू. सो धातूमध्ये आपल्याला त्याचं बेसिक इंट्रोडक्शन माहिती आहे. सर्वात पहिले आपण रसधातू बघणार आहोत. ठीक आहे. आता पेपर आला तर तुम्हाला कसं लिहायचं आहे. ठीक आहे. सो सर्वात पहिले व्युत्पत्ती लिहिणार. हे श्लोक जे आहे ते पाठ पाहिजे आपल्याला. ठीक आहे. रस ते रसाच्या यत्मातो रसधातू तत यतो तत भाव रस. ठीक आहे. व्युत्पत्ती नाही आठवत, काही गरज म्हणजे टेन्शनची गरज नाही आहे. निरुक्ती पाठ पाहिजे. तत्र रसगतो धातू अहरह गच्छति इति रस. शरीरात सतत वाहत असतो त्याला रसधातू असे म्हणतात. ठीक आहे. आता याचे पर्याय काय आहे. पर्याय आहे सौम्य धातू, आहार प्रसाद, आहार तेज, आहार रस, अश्रुक, पांचभौतिक संघटन, जलमहाभूत. ठीक आहे. स्वरूप कसं आहे. स्निग्ध, पिच्छलसर, मंद, द्रव्य, शीतल, तसेच वर्ण कफाप्रमाणे शीत. स्रोतस काय संबंध काय आहे. हृदय आणि दशधमनी हे चरकानुसार सांगितले आणि हृदय आणि रसवायू धमनी हे सुश्रुतानुसार. अंजली प्रमाण काय रसधातूचा 9. निर्मिती कशी होते. द्रव्य, स्निग्ध, मधुर हे रसात्मक घटकांचे परिवर्तन रसपोषक अंशामध्ये होते आणि रसपोषक अंशाला रसधातूअग्नीचा प्रक्रिया होऊन पोषक रस आणि रसमल जो कफ आहे तो तयार होतो. झालं. त्रिधा परिणामानुसार केदारकुल्यानुसार शरीर साम्य अवस्थामध्ये असताना आणि खलेपकपूतनुसार शरीराला जास्त आवश्यकता असते तेव्हा. ठीक आहे. आता रसधातूचे उपधातू काय आहे. स्तन्य आणि रज. मला काय आहे. कफ आणि लसिका. कार्य काय आहे. प्रीणन म्हणजे शरीराचे इंद्रियांचे पोषण करणे. क्षय आणि वृद्धी. वृद्धी काय. रसरपी श्लेष्मावत. ठीक आहे. अग्निसदन करते. ठीक आहे. अग्निमंद करते. मळमळ. सपोज रसधातूची वृद्धी झाली तर काय होतं. अग्निमंद, मळमळ, आलस्य, जडपणा, अधिनिद्रा, श्वास लागणे, खोकला, कास. ठीक आहे. क्षय. जर रसधातू क्षय झालं तर काय होईल. ड्रायनेस, थकवा, ताळू, मूग, जीभ कोरडी होईल, कार्यक्षमता कमी, आवाज सहन न होणे. ठीक आहे. त्यानंतर झाला रसधातू. आता रक्तधातू. त्याची उत्पत्ती लिहिणार, मग निरुक्ती लिहिणार. रजरजनतेन रंजन सुरागवर्णयुक्त रागकृतज धातू रक्तम इति भवति. ठीक आहे. लाल रंगाच्या धातूला रक्तधातू म्हणतात. पर्याय रुधिर. ठीक आहे. हे जर तुम्हाला त्याचे मिनिंग आठवले तर लिहा, नाही आठवले तरी चालतं. रुधिर, लोहित, शोणित, अश्रुक आणि शतन. ठीक आहे. स्थान कुठे आहे. हृदयामध्ये. पंचभौतिक तत्व तर काय तेज आणि जल आहे. ठीक आहे. त्यानंतर स्वरूप कसं आहे. द्रव्य, स्निग्ध आणि उष्ण शीतगुण आहे. वर्ण कसा आहे. गुंजाफलाप्रमाणे, इंद्रग्रोप केड्याप्रमाणे. रस कसा आहे. मधुर आणि किंचित लवण. विशेष गुण कसे आहे. असहन. स्रोत मूलस्थान कोणते आहे. यकृत आणि प्लीहा चरकांनी सांगितलं आहे. यकृत, प्लीहा, रक्तवाहिनी धमनी सुश्रुताने सांगितले. अंजली प्रमाण आहे 8. ठीक आहे. रक्तधातूची निर्मिती कशी होती. रक्तपोषणांश, रक्ताग्नी, रक्तपोष, रक्तमल, पित्त. झालं. उपधातू काय आहे. कंडरा आणि सिरा. मला काय आहे. पित्त. कार्य आहे जीवन. शरीरा, आत्मा व मन ज्ञानेंद्रिय यांचा संयोग करणे म्हणजे जीवन प्रदान करणे. कला कोणती आहे. द्वितीय कला आहे रक्तधरा कला. रक्ताची वृत्ती झाल्यावर काय होईल. वृद्ध रक्त होईल, विसर्प होईल, प्लीहवृत्ती होईल, कुष्ठ होईल, वातरक्त, रक्तपित्त, गुल्म, अग्निनाश, ब्रह्मनेत्र, मूत्र, त्वचा लाल अशा विविध प्रकारची व्याधी उत्पन्न होतील. ठीक आहे. त्यानंतर रक्ताचा क्षय झाल्यावर काय होईल. आम्ल, शिशिरपिती, आंबट, थंड पदार्थ खाण्याची इच्छा होईल, शिरा शैथिल्य होईल, रक्ताचे द्रवता कमी होईल, त्वचा निस्तेज होईल. झालं. त्यानंतर मांसधातू. निरुक्ती उत्पत्ती लिहिणार. ठीक आहे. त्यानंतर काय लिहिणार. पर्याय पिशीत, तरस, पलल, क्रव्य आणि आमिष. पंचभौतिक संघटन. मास ची काय आहे. पृथ्वी. मास धातू स्वरूप गुरु, मंद, स्निग्ध, लक्षण, सौम्य, कफ, दोष असे संबंध. स्रोतस मूलस्थान स्नायुत्वक चरकानुसार, स्नायुत्वक रक्तवाहिनी धमनी सुश्रुतानुसार. निर्मिती सेम. ते लिहायचा. पोषक अंश अग्नी आणि त्याचं धातू लिहायचा. मांसधातू तिथं परिणामानुसार ते लिहू शकतात. ठीक आहे. उपधातू वसा, त्वचा, मल, खमल. कार्य लेपन करणे. ठीक आहे. बळकटपणा देणे. मांसक्षय झाला काय होईल. शारीरिक बल कमी, गंडस्पिक, मांस पेशींचा आकार कमी, हालचाली होत असताना संधीमध्ये वेदना होईल. मांसाची वृद्धी झाल्यावर काय होईल. गळगंड, ग्रंथी, अर्बुद, उरवृद्धी, कष्ट, ताळू, जिव्हा यांचा अधिक वास होईल. मेधधातू उत्पत्ती लिहिणार, निरुक्ती लिहिणार. ठीक आहे. पर्याय लिहिणार. मांस तेज, अस्थिकृत, वपा, वसा, पांचभौतिक संघटन, पृथ्वी, जल. मेधधातू स्वरूप द्रव्य, स्निग्ध, मृदू, गुरु, स्थिर, लक्षण. स्रोतस
वृक्क व वहन चरकानुसार, कटी वृक्क सुश्रुतानुसार, अंजली प्रमाण 2, मेदधातूची उत्पत्ती लिहिणार. ठीक आहे. त्यानंतर त्रिधा परिणामानुसार, नंतर उपधातू लिहिणार मेदधातूचा, स्नायू, मला लिहिणार स्वेद, कार्य लिहिणार स्नेहन करणे. नंतर लिहिणार मेदची वृद्धी झाल्यावर काय होईल, थोडे श्रम केले तर पोटामध्ये साठलेल्या मेदधातूचा दाब उर प्रदेशावर येऊन दम लागतो. स्फिक प्रदेश, स्तन प्रदेश होते, या ठिकाणी मेदधातू साठतो. ठीक आहे. मेदधातूचा क्षय झाल्यावर काय होईल, कंबर प्रदेश दुर्बल होईल, प्लीहा वृद्धी होईल, प्लीहा हाताला स्पर्शगण्य होऊ शकते. चला, अस्थिधातू, अस्थिधातूची उत्पत्ती लिहिणार, निरुक्ती लिहिणार. ठीक आहे. पर्याय लिहिणार की कसकुल्या, मेदोज, मेदोतेज, सारं कर्कळ. पर्याय इम्पॉर्टंट आहे कारण याच्यावर MCQ येणार. ठीक आहे. स्थान, सर्व शरीर अस्थिवा, स्रोतस अस्थिधरा कला, म्हणजेच पुरुषधरा कला. ठीक आहे. पंचमहाभूत पृथ्वी आणि वायू. गुण काय, स्थूल, स्थिर, सार, कठीण, खरं, वृक्ष व सच्छिद्र. ठीक आहे. पुढेसुद्धा लक्षात ठेवा, त्याच्यात देखील MCQ येऊ शकतो. स्रोतस काय आहे, मेद धातू व जधन अस्थि. ठीक आहे. उत्पत्ती लिहिणार तीच. उपधातू काय आहे, असे धातूचा दंत, आणि मला काय आहे, रोम आणि नखा. कार्य काय आहे, धारणम, शरीराला धारण करणे. ठीक आहे. त्यानंतर वृद्धी झाल्यावर काय होईल, अस्थिची अति वाढ होऊन जाईल. क्षय झाल्यावर काय होईल, अस्थि वेदना होईल, दात नख तुटणार, लोम गळतात, थकवा येतो. ठीक आहे. त्यानंतर मज्जाधातू, मज्जाधातूची उत्पत्ती लिहिणार, निरुक्ती लिहिणार. ठीक आहे. पर्याय लिहिणार अस्थिस्नेह, अस्थिसंभव, शुक्रकर विभाजन 7. स्थान मज्जा व स्रोतच मज्जाधरा कला सर्व अस्थिमध्ये असते. ठीक आहे. मज्जा. पंचमहाभूत, जलमहाभूत अधिक्य. गुण काय आहे, स्निग्ध, द्रव, शीत. स्रोतस काय आहे, अस्थि संधी. उपधातू काय आहे, केश. ठीक आहे. मला काय आहे, अस्थि, अक्षिवीट, त्वक, स्नेह. ठीक आहे. अंजली प्रमाण 1 आहे आणि उत्पत्ती सेम तशी लिहिणार मज्जाची. ठीक आहे. त्यानंतर त्रिधा परिणामानुसार, नंतर कार्य, मज्जाधातूचं कार्य काय आहे, पुरण करणे. ठीक आहे. अस्थिपुरण, स्नेहन, बल आणि शुक्रपोषण. मज्जावृद्धी झाल्यावर काय होईल, अंग जड होते, डोळ्यात जडपणा आणि पर्वसंधियोग स्थूल आकाराचे वर्ण. मज्जेचा क्षय झाल्यावर काय होईल, पोकळपणा, चक्कर येईल, डोळ्यापुढे अंधारी आणि शुक्राचा देखील क्षय होईल. झालं. त्यानंतर इकडचा आपला शुक्रधातू. ठीक आहे. सो शुक्रधातूची उत्पत्ती लिहिणार, निरुक्ती लिहिणार. then पर्याय लिहिणार, शुक्र, अक्ष, निर्मला, मज्जा, समुद्भव, आनंदप्रभव, वीर्य, रेतस, तेज, पुंसत्व, पुरुष, बीज. ठीक आहे. स्थान शुक्र व स्रोत, शुक्रधरा कला आणि सर्व शरीर. पंचभौतिक संघटन, जल. गुण काय आहे, आता हे जे श्लोक लिहिणार आपले रचना शैलीमध्ये, स्निग्धम घन पिच्छिलच्या मधुर विदाहीच्या रेत शुद्ध विजनिया श्वेत स्फटिका सन्निभव. ठीक आहे. त्यानंतर शुक्र धातूचा रस कोणता आहे, मधुर, वर्ण आहे स्फटिकाप्रमाणे, चमकदार, स्वरूप काय आहे, सौम्य. स्रोतस काय, मूलस्थान, वृषण, शेफ, चरकांनुसार, स्थान, वृषण, सुश्रुतानुसार. ठीक आहे. हे याच्यावर क्वेश्चन आला होता, LQ आला होता, शुक्र व स्रोतसचे मूलस्थान लिहा. ठीक आहे. सो स्टडी तसा करायचा आपल्याला. त्यानंतर उत्पत्ती काय आहे, केदार कुल्य न्यायानुसार लिहिणार, खले कपोतनुसार लिहिणार. उपधातू काय आहे शुक्राचा, ओज सांगितले शारंगधरांनी. ठीक आहे. त्यानंतर अंजली प्रमाण किती आहे, अर्धांजली. ठीक आहे. कार्य काय आहे, गर्भोत्पादन करणे. वृद्धी झाल्यावर काय होईल, शुक्राची संभोगीच्या वाढते, शुक्र अश्वरी होतात. क्षय झाल्यावर काय होईल, शुक्र निष्क्रमणाला वेळ लागेल, रक्त येईल, पुरुषण मेंटल प्रदेशी वेदना होते. ठीक आहे. सो हे जे होतं आपलं शुक्र झालं. ठीक आहे. नंतर आता आश्रय संबंध. ठीक आहे. तर आश्रय संबंध म्हणजे काय की एक गोष्ट दुसऱ्याच्या आश्रयाने राहणं. बरोबर. सो याची व्याख्या लिहू शकतो, जे आपल्याला जनरल इंट्रोडक्शन आहे, काय असतं, कसं असतं. ठीक आहे. त्यानंतर हा चार्ट करायचा आपण. ठीक आहे. दोष आणि दुष्य. ठीक आहे. सो वात दोषाचं काय, असे संबंध कशासोबत आहे, अस्थिधातूसोबत. ठीक आहे. पित्तदोषाचा कशासोबत आहे, रक्त आणि श्वेतसोबत. कफदोषाचा कशासोबत आहे संबंध, रस, मांस, मेद, मज्जा, शुक्र, मूत्र, पुरुष. चला, का बरं, आता मग हे रिझन लिहायचं. हे पंचबौद्धिक संघटन ज्यांचे सेम आहे त्याच्यामुळे त्यांचे संबंध आहे. सिंपल. जसं की वातचं काय आहे, वायू, आकाश, पित्ताचं अग्नी, कफाचं जल आणि पृथ्वी. तसंच मग धातूचं काय आहे, रसाचं जल आहे, रक्ताचं तेज आणि जल आहे, मांसाचं पृथ्वी आहे, मेदचं पृथ्वी जल आहे, अस्थिचं पृथ्वी आकाश आहे, मज्जाचं जल आणि शुक्र जल आहे. ठीक आहे. तसंच मलाचं देखील लिहायचं. आणि मग अशा संबंधाचं काय की धातू मलाची वृद्धी, क्षय ही समस्या त्याची आपण उपचार करण्यासाठी इझी आहे. म्हणजे काय बेसिकली की हे जे आहे याच्यात जे पंचमहाभूत आहे आणि याच्यात आहे जे कॉमन आहे, तर त्याच्यामुळे ते संबंध झाला आहे त्यांचा. ठीक आहे. आणि याच्यात एक्सेप्शन काय आहे की बघा, इकडे दोष वाढलं की इकडे दुष्य देखील वाढतो. ठीक आहे. पण एक एक्सेप्शन आहे की वाद दोष जर वाढला तर अस्थि
धातू हा कमी होतो. हे इन्व्हर्सली प्रोपोर्शन आहे. ठीक आहे, झालं एवढं आश्रयाश्रयी संबंध. देन आता आपला उपधातूकडे येऊया. सर्वात फर्स्ट आहे ओज. ठीक आहे, आता हे आपल्याला LQ येऊ शकतं मे बी याच्यावर. ठीक आहे, काही सांगता येत नाही. SQ सुद्धा येऊ शकतो. सो उत्पत्ती लिहिणार आपण त्याची. ठीक आहे, ऊर्जे बले बलोपश. ठीक आहे, ओज शरीरात बल निर्माण करणारा घटक आहे. निरुक्ती लिहिणार. ठीक आहे, सर्व शरीर घटकाची उत्पत्ती धातूवर अवलंबून आहे आणि जेवढे उत्तम तेवढाच आपला ओज चांगला. ठीक आहे, स्थान कुठं आहे ओजाचं? हृदय हे स्थान आहे, मुख्य स्थान आहे आणि सर्व शरीरात ते ओज वहन करत असतो. झालं. स्वरूप कसं आहे ओजाचं? वर्ण आहे किंचित लाल पिवळसर. स्वरूप आहे घृताप्रमाणे. रस आहे मधुर. गंध आहे लाजागंधी. MCQ. ठीक आहे, झालं. गुण कसा आहे ओजाचा? हे सर्व MCQसाठी पण इम्पॉर्टंट आहे, SQ सुद्धा आणि LQ सुद्धा. गुण कसा आहे ओजाचं? गुरुशीत मृदूस लक्षण आहे, बहल आहे, मधुर आहे, स्थिर आहे, प्रसन्न पिच्छिला आहे, स्निग्ध आहे. ठीक आहे, 10 गुण आहे. कार्य काय आहे ओजाचं? शरीराची झीज कमी होते, मांसधातूचा उपजय होतो आणि स्थिरता प्राप्त होते. मानसिक विचारात स्थिरता असते. स्वरवर्ण प्रसन्न असतात. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाची कामे योग्य प्रकारे होतात. ठीक आहे. प्रकार काय ओजाचे? 2 प्रकार, परोज अपरोज. सो काय हृदयामध्ये असणाऱ्या ओजाला परोज म्हणतात आणि प्रमाण काय आहे त्याचा? अष्टबिंदू. आणि परोजाचा नाश झाल्यास मृत्यू होतो. ठीक आहे, पर म्हणजे श्रेष्ठ आणि अपरोज सर्व शरीरात असते. हे अपरोज प्रमाण आहे अर्धांजली आणि अपरोजाला बलेशिक म्हटले आहे. ठीक आहे, चला आता ओजो व्यापक लक्षणे. जर ओज धातू आणि दोष बरोबर संयोग झाल्यामुळे होणारे लक्षणे. ठीक आहे, सो काय होईल? शरीर जड होईल, शरीरावर पायांवर शोफ येईल, वर्ण बदलून त्वचा निस्तेज होईल, आनंद नाही येणार, ज्ञानेंद्रिय अकार्यक्षम होणार, सतत झोप येणार. ठीक आहे, तर ओज विस्त्रव लक्षणे म्हणजे काय? ओज जर आघात झाला म्हणजे ओजावर जर आघात झाला काही. ठीक आहे, तर काय लक्षण दिसणार? सांध्यामधील ताकद कमी होते, अंग गळून जाते. दोषामुळे ओज धातूमधून बाहेर पडतो, पचन श्वसनादी सर्व शारीरिक क्रियामध्ये अडथळा येतात. ठीक आहे, आता ओजाचा क्षय झाल्यावर ओज जर कमी झालं तर काय होईल? दुर्बल होईल, तो मनुष्य भित्रा होईल, सतत चिंता करत नाही, ध्यानेंद्रिय कर्मेंद्रिय अकार्यक्षम, धातू स्नेह कमी, शरीर अवयव वृक्ष होऊन जाते. ठीक आहे, झालं. सो हे आपलं ओज झालं. आता उपधातू जर आपल्याला आला तर SQ येऊ शकतो मे बी, किंवा आपल्या MCQसाठी तर आहेच. व्याख्या लिहिणार उपधातूची. ठीक आहे, आता हे जे आहे हे पाठ हे MCQसाठी आहे. रसाचं काय आहे? स्तन्य आणि रज. रक्ताचं काय आहे? कंडारा सिरा. मांसाचं आहे वसात्वचा. मेदचं आहे स्नायू. ठीक आहे, मेळ्याचं श्वेत, अस्थिचं दंत, मज्जाचं केश, शुक्राचं ओज. हे छान घेण्याने. ठीक आहे, स्तन्य. आता नेक्स्ट आहे स्तन्य. ठीक आहे, सो स्तन्याची निरुक्ती लिहिणार. स्तनात जातो इथे स्तन्य. पर्याय लिहिणार. पय, दुग्ध, क्षीर, ओरस. ठीक आहे, स्त्रोतच काय आहे? स्त्रीस्थान. अंजली प्रमाण 2. उत्पत्ती प्रसूतीनंतर लगेच होती. ठीक आहे, जे ब्रेस्ट मिल्क असतं. ठीक आहे, त्यानंतर वर्ण कसा आहे? श्वेत. दोष काय आहे? व्यानवायू आवश्यक असतो त्याच्यासाठी. धमन्या काय? स्तन्यवह 2 असतात. प्राकृत स्वरूप कसं असतं? मधुर, रसात्मक, लघु असतं आणि स्निग्ध असतं स्तन्य. वृद्धी झाल्यावर काय होते? स्तन्याचा आकार आणि प्रमाण वाढतो आणि सातत्याने वेदना होते. ठीक आहे, स्तनात. त्यानंतर क्षय झाल्यावर स्तन्याचा काय होईल? स्तन्य कमी होईल. ठीक आहे, आणि प्रमाण कमी होते आणि समूळ नष्ट होते. ठीक आहे, त्यानंतर कार्य. स्तनाचे कार्य आहे जीवन प्रवहन स्नेहाने मनुष्य पय, जीवन पोषण व प्रतिक्षमता बालकाला देणे. ठीक आहे, त्यानंतर बृहण. बालकाच्या धातूचे पोषण करणे, स्नेहन धातू बळकट व लवचिक करणे. ठीक आहे, आता हे आहे स्तन्य परीक्षा. ओके, हे सुद्धा SQला येऊ शकतं. स्तन्य परीक्षा लिहा कशी करायची. सो कसं करते की स्तन्य परीक्षामध्ये 3 पद्धती असतात. एक प्रयोगशाळा परीक्षण, बालक परीक्षण आणि माता परीक्षण. ठीक आहे, सो हे जे आहे हे आहे प्रयोगशाळा परीक्षा. दुसरे स्तन्य कसं ओळखायचं? स्तन्य घ्यायचं. ठीक आहे, आणि त्याला एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याला ड्रॉप बाय ड्रॉप हे टाकायचं आहे स्तन्य त्याच्यात. ठीक आहे, सो जर स्तन्यामध्ये वातदुष्टी झाली असेल तर ते कसं असेल? ते पाण्यावर तरंगे, मूत्र प्रवृत्ती कमी होईल आणि कशा रसाचे असेल. आणि जर पित्ताचं दुष्ट झालं असेल तर पाण्यामध्ये पिवळ्या रेषा येतील आणि बालकामध्ये तहान निर्माण होईल आणि आम्ल व कटू रसाचे असेल. आणि कफदुष्टी झाल्यावर काय कसं दिसेल?
पाण्याच्या तळाला जाऊन बसेल, लवण रसाचा असेल आणि स्थानद्रव्य पिच्छल असेल. ठीक आहे. आणि बालकचं कसं लिहिणार की सपोज स्तन्य जर खराब असेल तर मग बालकाला डायरिया म्हणजे असे आजार होतील वेगवेगळे. ठीक आहे. नॉर्मल जर स्तन्य चांगलं असेल तर त्याची ग्रोथ चांगली होईल. ठीक आहे. आणि माता परीक्षांमध्ये ते जसं आहार जशी माता घेणार तसंच ते स्तन्य तयार होईल. ठीक झालं. ते लॅक्टेशनचं कसं होतं आता मिल्क सिक्रिशन आणि मिल्क इजेक्शन हे दोन हे असतात. ठीक आहे. सो मिल्क सिक्रिशन कसं होतं सर्वात पहिले लॅक्टोजेनेसिस. आता मिल्क सिक्रेशनचे दोन हे आहे लॅक्टोजेनेसिस आणि गॅलॅक्टोपोइसिस. सो लॅक्टोजेनेसिस म्हणजे काय तर इनिशिएशन ऑफ मिल्क सिक्रेशन म्हणजे मिल्क सिक्रेशनचं इनिशिएशन होणं ते कोण करतं प्रोलॅक्टिन करतं. ठीक आहे. नंतर गॅलॅक्टोपोइसिस म्हणजे मेंटेनन्स ऑफ मिल्क सिक्रेशन. आता मिल्क सिक्रेशन झालं आहे आता त्याचं मेंटेन करायचं आहे. सो ते कोण करतं प्रोलॅक्टिन, ग्रोथ हॉर्मोन, थायरॉक्सिन आणि कॉर्टिसोल. ठीक आहे. MCQसाठी इम्पॉर्टंट. आता मिल्क इंजेक्शन मग आता जेव्हा बेबीला मिल्क पाहिजे असतं तेव्हा ते मिल्क इंजेक्ट कसं होणार तर मिल्क इंजेक्शनचा रिफ्लेक्स येईल ऑक्सिटोसिनमुळे. ठीक आहे. झालं. त्यानंतर आता आर्थो. ठीक आहे. सो आर्थोचे काय लिहिणार आपण निरुक्ती लिहिणार. ठीक आहे. व्याख्या लिहिणार. व्रतलक्षण आर्थो गर्भकृत्य स्त्रीच्या शरीरामध्ये गर्भनिर्मिती करणाऱ्या घटकाला आर्थो. पर्याय काय आहे स्त्री बीज शोणित रज स्त्री शुक्र. ठीक आहे. पांचभौतिक संघटन अग्नी आहे. ठीक आहे. स्रोतच काय आहे गर्भाशय व आर्थोवाहिन्या धमन्या याचा समावेश असतो. ठीक आहे. तर आर्थोचा काल आहार रसापासून 1 महिन्याने ते तयार होतं. बरोबर. शुद्ध आर्थो कसा आहे श्लोक लिहिणार वापस रचना शरीराला गुंजा फलसवर्णमचं. ठीक आहे. आता दुष्ट आर्थो. आता इथे देखील आर्थवाची दृष्टी झाल्यावर ते कसं दिसतं. ठीक आहे. सो सर आर्थवामध्ये जर वातदृष्टी झाली तर ते काळसर कलरचं असेल, अनियमित रक्तस्राव असेल आणि वेदनादायक असेल. ठीक आहे. आणि पित्तदृष्टी जर असेल तर आर्थव जेव्हा बाहेर निघतो ओवम तर जेव्हा जे मेन्स्ट्रुअल सायकल असेल तेव्हा ते जास्त प्रमाणात रक्तस्राव होईल, दाह होईल, भ्रम होईल, मुखशोष होईल. आणि जर कफदृष्टी असेल तर पिच्छिल असेल स्वरूप आणि शैत्य असेल आणि गौरवता येईल असे लक्षणं तिथे आपल्याला दिसेल. ठीक आहे. देन आर्थव जर रक्तदुष्ट असतील तर मग काय होईल त्याचं खूप गंध फॉल्स स्मेल येईल आणि तीव्र रक्तस्राव तिथे होईल. ठीक आहे. त्यानंतर आर्थवची वृद्धी झाल्यावर काय होईल अतिप्रमाणात रक्तस्राव होईल. ठीक आहे. रक्तस्रावाला दुर्गंधी येईल, अंग गळून जाईल, थकवा येईल. ठीक आहे. आणि जर आर्थवाचा जर क्षय झाला तर काय होईल रजकाळामध्ये अत्यंत कमी प्रमाणात व 4 दिवसांपेक्षा कमी रक्तस्राव आणि रजप्रवृत्ती अनियमित रजप्रवृत्तीच्या वेळेस पोटामध्ये जास्त वेदना होईल. त्याच्यामुळे मग का बरं तर आर्थवाचा क्षय झाला. ठीक आहे. आता मेन्स्ट्रुअल सायकल. आता मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे सो त्याचं काय रिदमिक फॅशन ड्युरिंग रिप्रोडक्टिव्ह पिरियड इज कॉल्ड एज मेन्स्ट्रुअल सायकल. ठीक आहे. सो चेंजेस ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल. सो 4 चेंजेस असतात 4 याच्यामध्ये. एक ओव्हेरियन, युटेराईन, वजायनल अँड सर्वायकल चेंजेस. सो आता हे पॉईंट आहेत निश्चित. सो याचं तुम्हाला तिथे माहीत पाहिजे. ठीक आहे. सो ओव्हेरियनमध्ये देखील तीन फेज आहे फॉलिक्युलर फेज, ल्युटियर फेज, ओव्युलेशन फेज. ठीक आहे. युटेराईनमध्ये 3 स्टेजेस मेन्स्ट्रुअल फेज, प्रोलिफरेटिव्ह फेज आणि सिक्रेटरी फेज. आणि व्हाजायनलमध्ये 2 प्रोलिफरेटिव्ह आणि सिक्रेटरी फेज. सर्वायकलमध्ये देखील 2 प्रोलिफरेटिव्ह आणि सिक्रेटरी फेज. ठीक आहे. आणि हॉर्मोन्स इन्वॉल्व इन रेग्युलेशन. ठीक आहे. कोणते आहे ते मेन्स्ट्रुअल सायकलच्या हायपोथॅलमिक हॉर्मोन कोणते आहेत GnRH ट्रिगर, FSH and LH. तर अँटेरियर पिट्युटरी ते काय आहे FSH आणि फॉलिकल. FSH काय करतं फॉलिकलला स्टिम्युलेट करतं आणि LH काय करतं ओव्युलेशनला करतं. त्यानंतर ओव्हेरियन हॉर्मोन कोणते आहे इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. एवढं समजलं. ठीक आहे. आता त्वचा. ठीक आहे. सो हे देखील आपलं उपधातू आहे. सो त्वचेची गर्भ अवस्थेमधील उत्पत्ती तर जशी दुधाला आपण तापवल्यावर जशी त्याच्या साय येते थोड्या वेळाने थंड झाल्यावर तशीच शुक्रसुनेचा संयोग झाल्यावर उत्पन्न जी होते त्याला त्वचा म्हणतात असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो पर्याय काय आहे त्वचेचे चर्म, कक, वल्कल, स्पर्शन आणि छातीन. ठीक आहे. हे MCQसाठी इम्पॉर्टंट आहे आपल्याला. ठीक आहे. प्रकार काय आहे त्वचेचे बघा चरकानुसार 6 लेयर सांगितले आहे आणि सुश्रुतांनी आणि शारंगधानी 7 लेयर सांगितले आहे. ओके. MCQ चरकानुसार आता
6 बघूया आपण ना प्रकार, ठीक आहे, किंवा लेयर्स. सो उदक थर त्वचा म्हणजे सर्वात बाहेरील थर आहे, उदकाचे धारण करते, पाणी असते त्याच्यात, ठीक आहे. त्वचेला सुरकुत्या पडतात व लवचिकता कमी होते जर पाणी कमी असलं तर. अश्रुक थर त्वचा म्हणजे इथे काय असते या लेअरमध्ये, उदक थराच्या खालचा थर असतो हा आणि जास्त प्रमाणात तिथे रक्तवाही शिरा असतात म्हणून ते त्याचं नाव आहे. नंतर तृतीय त्वचेचं लेअर, ठीक आहे, त्याच्यामध्ये सिग्मा आणि किलास हे तिथे डिसीज होऊ शकतात, ठीक आहे. नंतर चतुर्थ त्वचाचं लेअर असते तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, कुष्ठ आणि दद्रू हे होऊ शकतं आपल्याला डिसीज. आणि 5व्या लेअरमध्ये काय होऊ शकतं, विद्रधी आणि ॲलर्जी होऊ शकते. आणि 6व्या त्वचेच्या आश्रयाने काय होतं, डोळ्यासमोर अंधारी म्हणजे तिथे जर आघात झाला तर डोळ्यासमोर अंधारी येईल, भ्रम येईल असे लक्षण निर्माण होते, ठीक आहे. नंतर त्वचेची कार्य काय आहे, लेपन करणे, पाण्याचे धारण, स्वेद उत्सर्जन, ठीक आहे, वातदोषाचे सहाय्याने स्पर्शग्रहण, वर्णप्रकाश, अभ्यंग प्रेषक, पचन, मज्जा मलाचे धारण आणि उत्सर्जन, ठीक आहे. देन आता सुश्रुतांनुसार त्वचेचे 7 प्रकार, ठीक आहे, किंवा थर लेअर. सो याची ट्रिक आहे ही ALSTVRM, ठीक आहे. आता ALSTVRM बघूया. सर्वात फर्स्ट आहे अभासिनी, ए फॉर अभासिनी. तर आता हे जे आहे हा चार्ट तुम्हाला लक्षात पाहिजे, ठीक आहे. आता ते कसंही करा, त्याची ट्रिक सांगितली ALSVM आणि मग इकडचं लक्षात ठेवायचा 18, 16, 12, 8, 5, 1, 2, ठीक आहे. आता इकडचे जे ते आहे ते तुम्ही तुमच्या मनाने जसे लक्षात होतील ते करा, ठीक आहे. सो ए फॉर अवभासिनी, ठीक आहे, तिचे रुंदी लिहायची आपले. ब्रीहीचा 18वा भाग. ब्रीही म्हणजे काय, एक ब्रीही म्हणजे जे तांदूळ असतो त्याची लेंथ म्हणजे एक ब्रीही, आणि मग त्या लेंथचा 18th पार्टचं जे आहे लेंथ तर ते आहे अवभासिनी लेअरची, ठीक आहे. सर्वात फर्स्ट लेअर असते ती स्किनची सुश्रुतानुसार, ठीक आहे. सो MCQसाठी हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, ठीक आहे. सो अवभासिनी ब्रीहीचा 18वा भाग, त्याच्या सहाय्याने कोणता व्याधी होतं, सिग्मा आणि पदमा फटिक, ठीक आहे. देन सेकंड आहे लोहिता, L फॉर लोहिता. लोहिता काय, ब्रीहीचा 16वा भाग आणि होणारा व्याधी तिलक कालक. नंतर आहे श्वेता, S फॉर श्वेता. सो श्वेता काय, ब्रीहीचा 12वा भाग, व्याधी कोणता होणार, भशक आणि चर्मदल. देन तांबडा, ब्रीहीचा 8वा भाग, किलास आणि कुष्ठ होईल. नंतर वेदिनी, ब्रीहीचा 5वा भाग, कुष्ठ आणि विसर्प होईल. नंतर रोहिणी, एक ब्रीही यांची अपच आणि अर्बुद हे व्याधी होतील. नंतर मांसधरा, 2 ब्रीही, गलगंड, भगंडर आणि अर्श हे व्याधी होतील, ठीक आहे. तर दोष धातू मला संबंधात. आता वायू महाभूत अधिक्य असते व भाजक पित्त असतं कुठे, त्वचेमध्ये, ठीक आहे. धातू काय, स्पर्शनेंद्रियाचे अधिष्ठान आहे त्वचा, ठीक आहे, आणि स्वेद उत्सर्जन करते. चला, प्रकृती त्वचा संबंध. वात प्रकृतीच्या व्यक्ती त्वचा काय, वृक्ष निस्तेज, पित्त प्रकृतीवाल्याची मृदू तीक्ष्ण उष्ण आणि कफ प्रकृतीवाल्याची स्निग्ध आणि लवचिक. चला, ते स्किन काय, लार्जेस्ट ऑर्गन आहे, नॉट युनिफॉर्मली थिक, ॲव्हरेज थिकनेस आहे 1 to 2 नॅनोमीटर, ठीक आहे. लेयर्स आहे याचे 2, एपिडर्मिस, डर्मिस. एपिडर्मिस आउटर लेयर आहे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियमपासून बनले, डझंट हॅव ब्लड वेसल्स, न्यूट्रिशन प्रोव्हाइडेड बाय कॅपिलरीज. डर्मिस काय आहे, इनर लेयर आहे म्हणजे एपिडर्मिसचे खालचे लेयर, कनेक्टिव्ह टिश्यू असतात तिथे, डेन्स आहे, कोलॅजन फायबर असतात, कोलॅजेनिक एन्झाईम असतात रिस्पॉन्सिबल फॉर हील. चला, तर फॉर्म्ड बाय 5 लेयर्स. जे तर डर्मिस आहे, एपिडर्मिस, मग डर्मिस. सो आता डर्मिसचे देखील 5 लेयर्स आहेत, ठीक आहे, 5 मॉडर्ननुसार. कोणते, स्ट्रॅटम कॉर्नियम, स्ट्रॅटम लुसिकलम, स्ट्रॅटम ग्रॅन्युलम, स्ट्रॅटम स्पिनोसम, स्ट्रॅटम जर्मिना वेट, ठीक आहे. चला, नंतर अपेंडेजेस ऑफ स्किन काय आहे, हेअर, नेल्स, स्वेट ग्लँड, सेबॅसियस ग्लँड, मॅमरी ग्लँड, ठीक आहे. देन कलर ऑफ स्किन. देन पिगमेंटेशन कसं असतं, ब्राऊन पिगमेंट मेलॅनिनपासून होतं आणि डिफिशियन्सीज काउंट्स अल्बेनिझम, ठीक आहे. हिमोग्लोबिनमुळे पेल होते जेव्हा HB पॉईंट कमी होतो, पिंक दिसते त्वचा जेव्हा व्हासोडायलेशन होतं आणि ब्लश दिसते जेव्हा HB हे रिड्यूस होऊन जातं एकदम, ठीक आहे. ऑक्सिजन पुरवठा कमी होतो. 2 टाइप्स ऑफ ग्लँड्स असतात, सेबॅसियस ग्लँड डेव्हलप्ड फ्रॉम हेअर फॉलिकल, सिम्पल ब्रांच alveolar glands situated at the site of hair follicle. Sebaceous glands open into neck for hair follicle through duct, ठीक है. Composition of sebum, free fatty acids, 6 squalenes, steroids, wax and paraffins.
फंक्शन ऑफ सीबम, फ्री फॅटी ॲसिड कंटेंट ऑफ सीबम हॅज अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल अँड ॲक्शन्स, हीट लॉस फ्रॉम बॉडी प्रिव्हेंट. ठीक आहे. त्यानंतर स्किन स्मूथ अँड ऑइली बनवतं. देन फंक्शन ऑफ स्किन काय आहे, प्रोटेक्टिव्ह आता हे फंक्शन ऑफ स्किन आहे. ठीक आहे, हे सुद्धा येऊ शकतं. सो प्रोटेक्टिव्ह फंक्शन कसं करतं ते लिहायचं. मग सेन्सरी फंक्शन कसं करतं ते लिहायचं. स्टोरेज फंक्शन कसं करतं, मग सिंथेटिक फंक्शन, रेग्युलेशन ऑफ बॉडी टेम्परेचर, रेग्युलेशन ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइटिक बॅलन्स, एक्स्ट्रॅक्टिव्ह फंक्शन, अब्झॉर्प्टिव्ह फंक्शन आणि सेन्सरी फंक्शन. हे कसं लिहायचं त्याचं डिटेलमध्ये थोडं लिहायचं आहे. ठीक आहे, झालं. तर आता मल. ठीक आहे, मलमध्ये हे पुरुष. सो पुरुषची उत्पत्ती कुठे होते, कटू अवस्थापाकाच्या वेळेस पुरुषची उत्पत्ती होत असते. ठीक आहे. किट्ट भाग काय, किट्ट भाग जेव्हा तयार होतो. ठीक आहे, धातूचा. मग त्याच्यामध्ये ठोस भाग आणि द्रव भाग असतो. मग ठोस भाग असतो तो पुरुष, द्रव भाग असतो तो मूत्र. पंचभौतिक संघटन काय आहे, पुरुषचं पृथ्वी आणि आधुनिकनुसार काय आहे 3/4 जल असतं आणि 1/4 ठोस द्रव्य असतं. वर्ण कसा असतो, किंचित ब्रव. त्यानंतर कार्य काय आहे, वायू व अग्नीला धारण करणे हे पुरुषाचे कार्य आहे. आणि जे प्रमाण किती आहे 7. झालं. त्यानंतर श्वेत. श्वेतची उत्पत्ती कशी होते, मेद धातूचा मल आहे श्वेत. ठीक आहे. पंचमहाभूत कोणता घटक आहे, त्याच्यात जल आहे. कार्य काय आहे, त्वचा सुकुमार बनवते, क्लेदन करण्याचे काम करते. क्षय झाल्यावर काय होतं, लोम गळतात, त्वचा वृक्ष होते आणि लोम शुष्क होऊन जातो. आणि जर वृद्धी झाली स्वेदाची ते काय होतं, अतिस्वेद होतो, कंडू म्हणजे खाज जाते आणि दुर्गंध पसरतो. ठीक आहे. मूत्र. ठीक आहे. मूत्राची उत्पत्ती लिहिणार, मूत्राच्या प्रस्रावती उष्णातक शीत जले अमर. निरुक्ती लिहिणार, तत्र अच्छकिट्ट अन्नस्य मूत्र वियत. अन्नापासून निर्मात होणारा द्रव मल म्हणजेच मूत्र. पर्याय काय आहे, बस्तीमल, मेह, नृजल, स्त्राव, प्रस्ताव. स्रोतस कोणता आहे, संचय, उत्पत्ती स्थान व निष्क्रमण यांचा समावेश होतो त्या स्रोतसामध्ये. ठीक आहे. त्यानंतर उत्पत्ती स्थान. ठीक आहे. पक्वाशयात उत्पत्ती होते, मग किट्ट भागाचे ते पृथ्वीकरण होते, अग्नी आणि अपन वायू व पुरुष धराकलेच्या साहाय्याने केले जाते. मग पक्वाशयामध्ये द्रवमल मूत्र आणि खरमल पुरुषाची उत्पत्ती होते. ठीक आहे. स्रोतस मूलस्थान काय आहे, बस्ती मेंढरं सुश्रुताने सांगितलं आहे, बस्ती वंशन चरकाने सांगितलं आहे आणि इतर अवयव वृक्क म्हणजेच किडनी आणि मूत्रवाहिनी आली आहे. बस्ती काय करते, मूत्र धारण करते, आकार भोपळ्याप्रमाणे अधोमुख, मूत्रसंचय करते आणि आपण वायूचे नियंत्रण करते. आणि मेढरं काय करते, मूत्र निष्क्रमण व शुक्र निष्क्रमण करते. पंचमहाभूत घटक काय आहे, मूत्राचे जल आणि तेज. गुण काय आहे, लघु, तीक्ष्ण, उष्ण आणि द्रव्य. रस काय आहे मूत्राचा, लवण. वर्ण आहे अल्प, पीत. गंध आहे मूत्रगंध. स्पर्श आहे उष्ण आणि प्रमाण आहे 4 अंगुल मूत्राचा. ठीक आहे. चला आता उत्पत्ती, मूत्राची उत्पत्ती. ठीक आहे. आता हे सुद्धा ऐसे घेऊ शकतो. सो कसं होतो बघा, पहिले आपण आहार सेवन करतो, मग आहाराचं पचन होतं, मग त्याच्यामध्ये काय होतं, मग पक्वाशयामध्ये किट्ट विभाजन, मग त्याचं डिफरेन्शिएट केलं जातं, वेस्ट प्रोडक्ट आणि युजफुल. सो त्याच्यामध्ये रसाचं काय झालं, शोषण झालं, म्हणजे न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करून घेतले बॉडीने. मग नंतर आता पक्वाशयामध्ये ते किट्ट तयार झालं, मग आता त्याचं डिवायडेशन होईल पुरुष आणि मूत्र, सॉलिड आणि लिक्विडमध्ये. सो मग पुरुष तयार होईल आणि ते गुदमार्गाने विसर्जन आहे, मग मूत्र तयार होईल, ते मूत्रवाहिनी नाड्यामध्ये जाईल, तिथे शोषण होईल म्हणजे आपल्या युरेटरमध्ये. ठीक आहे. मग बस्ती पूर्ण होईल, मग मूत्रमार्गाने ते मूत्र उस्तरचं. ठीक आहे. तर मूत्र विकृती. सो मूत्राचं जर वृद्धी झाली तर काय होईल, बस्ती निस्तोलं म्हणजे मूत्र प्रमाणात वाढते व त्यामुळे बस्तीमध्ये साठते आणि नाभीच्या अधोभागी पोटामध्ये दुखते. बरोबर. आणि मूत्रामुळे बस्ती भरतो आणि परत मूत्र विसर्जन होते. मूत्राचा क्षय झाला तर काय होईल, ठीक आहे. हे श्लोक लिहायचे. अल्पमूत्र प्रवृत्ती, रक्त येते, वेदना होते, पिवळा रंग जास्त येतो. झालं. त्यानंतर इंद्रिय विज्ञान. ठीक आहे. आता इंद्रिय विज्ञानमध्ये काय आपले निरुक्ती, इंद्रिय आत्मा तस्य साधनम इंद्रियम, जे ज्ञानाची प्राप्ती करून देईल. ठीक आहे. हे त्याचं कार्य आहे इंद्रियाचं. उत्पत्ती कशी होते आपण बघितलं आहे सांख्य दर्शनामध्ये. अत्यवत. ठीक आहे. प्रकृती, मग महत. प्रकृती पुरुष झाला की त्याचा महत, मग अहंकार, मग सात्विक, राजसिक, तामसिक, मग इकडे एकादश इंद्रिय तयार होतात आणि इकडे पंचतन्मात्र. झालं. तो चार्ट लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. तो त्याच्यामुळे LAQ दिला आहे, कारण इंद्रियामध्ये आपण खूप सारे लिहू शकतो. त्यानंतर ज्ञान उत्पत्ती क्रम. ज्ञानाची कशी उत्पत्ती होते, पहिले आत्मा असतो. ठीक आहे. सो आत्माचं ध्यान मनाला जातं, मग मन
म्हणजे कसं होतं की बेसिकली इंद्रिय अर्थ म्हणजे जे आपण सपोज काहीतरी ऐकते, मग ते इंद्रियाचा जो अर्थ आहे शब्द तो कर्णेंद्रियाला जाणार, मग कर्णेंद्रिय मनाला देणार आणि मन हे आत्म्याला त्याचं ज्ञान देणार आहे. ठीक आहे. इंद्रियाची संख्या किती आहे? 11 आहे. ज्ञानेंद्रिय, मन आणि कर्मेंद्रिय. ठीक आहे. ज्ञानेंद्रिय 5, श्रोत्र, त्वचा, चक्षु, रसना, घ्राण. नंतर 6 मन उभयेंद्रिय आहे आणि कर्मेंद्रिय 5, वाक, हस्त, पाद, पायू, उपस्थ. ठीक आहे. नंतर आत्मा. आत्माचे निरुक्ती लिहिणार, जे गतिशील आहे व सर्व शरीर व्याप आहे. गुण लिहिणार त्याचे. ठीक आहे. बुद्धिमान, सुख दुःख, इच्छा प्रसन्न, प्रयत्न, उन्मेष, द्वेष, प्राणनिमेष, मृत्यू, विचारणा, ज्ञान, संकल्प, अवस्थाय, बुद्धी, याचे जे ज्ञान होते ते आत्म्याला होते. ठीक आहे. प्रकार काय आत्म्याचे? जीवात्मा, परमात्मा. बरोबर. जीवात्मामध्ये देखील सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर. ठीक आहे. जीवात्मा काय आणि परमात्मा याचा डिफरन्स काय आहे? जीवात्मा शरीर सोबत संबंध असतो आणि परमात्मा श्रेष्ठ आहे. जीवात्म्याला सुख दुःख याचे ज्ञान होते, परमात्राला त्याच्यापासून रहित असतो. आणि जीवात्मा हे इंद्रिय सोबत संबंध असतात आणि परमात्राचे सर्वीकडे व्यापित असतात. झालं. त्यानंतर हिमोपोएटिक सिस्टीम. त्याच्यामध्ये आपल्याला काय असते? ब्लड आहे, RBC, WBC, प्लेटलेट. सो त्याचं एक बेसिकली आपल्याला तिथे लिहायचं आहे. ठीक आहे. 12थमध्ये आम्ही 11थमध्ये देखील शिकलो आहात. सो त्याचं देखील आपल्याला जितकं आठवतं तितकं लिहिलं तरी जमतं. ठीक आहे. कंटेंट लिहायचं LQला 3 पेज, SAQला 2 पेज. ठीक आहे. ब्लड काय? सेल्स 45%, प्लाझ्मा 55%. सेल्स इरिथ्रोसाइट, ल्युकोसाइट, प्लेटलेट्स. प्लाझ्मामध्ये प्लाझ्मा प्रोटीन, अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, फायब्रोनोजन. ठीक आहे. ल्युकोसाइटचे 2 टाईप्स, ग्रॅन्युलोसाइट, अग्रॅन्युलोसाइट. याचे 3, न्यूट्रोफिल्स, एओसिनोफिल, बॅसिफिल. अग्रॅन्युलोसाइटचे लिम्फोसाइट, मोनोसाइट. ठीक आहे. प्लाझ्मा प्रोटीनचे फंक्शन काय आहे? फायब्रोनोजन, इसेन्शियल रोल ऑन क्लॉटिंग, ग्लोब्युलिन डिफेन्स मेकॅनिझम, अल्ब्युमिन ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन. Erythrocytes काय? non-nucleated, doesn't have endoplasmic reticulum and mitochondria. डायमीटर काय आहे? 7.24. त्यानंतर लाईफस्पॅन आहे 120 days. ग्रेव्हयार्ड काय आहे? स्प्लीन. इरिथ्रोपोइसिस म्हणजे काय? मॅच्युरेशन ऑफ अँड डेव्हलपमेंट ऑफ RBC. साईट ऑफ इरिथ्रोपोइसिस बोन मॅरो, स्प्लीन, लिव्हर आणि योक सॅक. स्टेजेस कसे असतात त्याचे? स्टेम सेल असते, त्याच्यापासून हिमोपोएटिक स्टेम सेल होते, मग त्याच्यापासून कॉलनी फॉर्मिंग होते युनिट, नंतर प्रो इरिथ्रोब्लास्ट तयार होतो. ठीक आहे. मग नंतर अर्ली नॉर्मोब्लास्ट असतो, मग नंतर इंटरमिडिएट नॉर्मोब्लास्ट होतो, मग नंतर लेट नॉर्मोब्लास्ट होतो आणि नंतर रेटिक्युलोसाइट आणि मग इरिथ्रोसाइट फॉर्म होतं RBC. SAQ येऊ शकतो याचा. तर हिमोग्लोबिन रेड कलर पिगमेंट, ते कॉन्जुगेटेड प्रोटीन. ठीक आहे. त्यानंतर याच्यात काय आहे? हिम पार्ट आहे आणि ग्लोबुलिन पार्ट आहे. 2 अल्फा आणि 2 बीटा चेन्स असतात. ॲबनॉर्मल अँड डिक्रीज सिंथेसिस ऑफ अल्फा चेन इज कॉल्ड अल्फा थॅलेसमिया. सेम बीटा चेनसोबत बीटा थॅलेसमिया. ब्लड ग्रुप. ठीक आहे. ब्लड ग्रुप अँटीजन आणि अँटीबॉडी. ए ब्लड ग्रुपचा अँटीजन A आहे, अँटीबॉडी B. बीचं अँटीजन B, अँटीबॉडी A. ABचं अँटीजन AB, अँटीबॉडी नसतात. ओला अँटीजन नसतात, अँटीबॉडी असतात. आणि O नेगेटिव्ह इज अ युनिव्हर्सल डोनर आणि AB पॉझिटिव्ह इज अ युनिव्हर्सल रिसेप्टर ग्रुप. ब्लड ग्रुप WBC सेम त्याच टाईप्स येणार. तर नंतर काय करतात हे म्हणजे काय? मग त्याचं डिस्क्रिप्शन लिहिणार. ठीक आहे. न्यूट्रोफिल काय? मल्टीन्यूक्लिएटेड किल पॅथोजन. एसोफिल बायलोब्ड इन्फ्लामेशन रिस्पॉन्सला असतात. इओसिनोफिल बायलोब्ड ॲलर्जिक रिस्पॉन्सला. मोनोसाइट किडनी शेप न्यूक्लियस, रिमूव्ह ऑल डेड सेल्स. आणि लिम्फोसाइट इन्सेंट्रिक न्यूक्लियस आणि मेक अँटीबॉडीज. नंतर प्लेटलेट्स. ठीक आहे. मेड अप ऑफ थ्रोम्बोसाइट्स फंक्शन टू क्लॉट द ब्लड. इम्युनिटी. इम्युनिटीचे 2 टाईप्स असतात. ठीक आहे. इनेट इम्युनिटी, ॲक्वायर्ड इम्युनिटी. इनेटमध्ये नॉन स्पेसिफिक इनबॉर्न असते, फर्स्ट टाईम लाईन ऑफ डिफेन्स असते इनेट इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटी कशी असते? स्पेसिफिक असते, डेव्हलपिंग बॉडी होते. देन त्याचे 2 टाईप्स असतात, T लिम्फोसाइट्स आणि B लिम्फोसाइट. हे काय करतात? हेल्प करतात. सेल्युलर आणि ह्युमरल इम्युनिटी. ठीक आहे. आता इनेट इम्युनिटी काय? फिजिकल, स्किन, फिजिओलॉजिकल टियर, सेल्युलर डिफेन्स, फायगोसायटिक मास सेल आणि नंतर केमिकल डिफेन्स इंटरफेरॉन. ठीक आहे. ॲक्वायर्ड इम्युनिटीचे 2 टाईप्स, ॲक्टिव्ह, नॅचरल. ठीक आहे. आर्टिफिशियल. ठीक आहे. आणि पॅसिव्हची सुद्धा नॅचरल आणि
आर्टिफिशियल. ठीक आहे. आता ॲक्वार्डमध्ये ॲक्टिव्ह म्हणजे काय तर इम्युनिटी डेव्हलप्ड आफ्टर इन्फेक्शन. ठीक आहे. त्याच्यामध्ये नॅचरल कशी तर अँटीबॉडीज आफ्टर एक्सपोजर ऑफ इन्फेक्शन. आणि नंतर आर्टिफिशियल कशी तर अँटीबॉडीज मेड आफ्टर गेटिंग वॅक्सिनेशन. झालं. तर पॅसिवमध्ये कसं पॅसिव्ह नॅचरल तर ट्रान्समिटेड फ्रॉम मदर. आणि पॅसिव्ह आर्टिफिशियल म्हणजे फॉर्म इम्युनोसिरम मेडिसिन. ठीक आहे. फॉर्म्ड. तर लिम्फोसाईट टी लिम्फोसाईट फॉर्मेशन थायमसमध्ये होतं. ठीक आहे. सेल्युलर इम्युनिटी देत आहे. टाइप्स काय हेल्पर टी सेल, सायटोटॉक्सिक सेल, सप्रेसर सेल, मेमरी टी सेल्स. बी लिम्फोसाईट सेल्युलर इम्युनिटीमध्ये फॉर्मेशन लिव्हरमध्ये ड्युरिंग बर्थ, बोन मॅरोमध्ये मॅच्युअर फेज होते. तर टाइप्स काय आहे बी लिम्फोसाईटचे प्लाझ्मा सेल, मेमरी सेल, स्टोरेज लिम्फ नोड आणि स्प्लीनमध्ये. इम्युनोग्लोबिन हे काय प्रोटीन प्रोड्यूस बाय बी लिम्फोसाईट आणि गॅमा ग्लोबुलिन. टाइप्स काय आहे आता हे IgA. आता हे जे आहे सो याचं हे अँटीबॉडीचं काय आहे फंक्शन लोकलाइज डिफेन्स आणि मेकॅनिझम. IgD काय करतं रेकग्निशन ऑफ अँटीजन. IG काय करतं ॲलर्जिक रिॲक्शनसाठी IgE. आणि IgG आणि IgM कॉम्प्लिमेंट फिक्सेशन. फिजिओलॉजी ऑफ कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. सो याच्यामध्ये काय लिहिणार डिव्हिजन ऑफ अँड ड्युरेशन ऑफ कार्डियक सायकल. ठीक आहे. आर्ट्रियल सिस्टोल. ठीक आहे. 0.1चा टाईमचा असतो. आर्ट्रियल डायस्टोल 0.7चा असतो. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल 0.3चा डायस्टोल असतो. 0.5. ड्युरेशन ऑफ कार्डियक सायकल असते 0.8. ठीक आहे. कार्डियक सायकलमध्ये बघत आहोत. आता याच्यामध्ये इव्हेंट असतात व्हेंट्रिक्युलर इव्हेंट, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, आयसोमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन आणि इजेक्शन पिरियड. ठीक आहे. त्यानंतर व्हेंट्रिक्युलर डायस्टोलमध्ये काय होतं प्रोडायस्टोल, आयसोमेट्रिक डायस्टोल, रॅपिड फिलिंग, स्लो फिलिंग, लास्ट रॅपिड फिलिंग हे स्टेजेस आहेत. ठीक आहे. आता हार्ट साऊंड कशाचं फर्स्ट अँड सेकंड कसा असतो क्लासिकल हार्ट साऊंड हार्ड बाय स्टेथोस्कोप. थर्ड असतो माइल्ड साऊंड हार्ड बाय मायक्रोफोन. आणि फोर्थ असतो इनऑडिएबल आणि अवेलेबल ड्युरिंग पॅथॉलॉजिकल कंडिशन. नंतर मसल फिजिओलॉजी टाइप्स ऑफ मसल स्ट्रायटेड. ठीक आहे. स्ट्रायशनच्या बेसिसवर असतात स्ट्रायटेड आणि नॉन स्ट्रायटेड. कंट्रोलच्या बेसिसवर असतात व्हॉलंटरी, इनव्हॉलंटरी आणि लोकेशनच्या बेसिसवर असतात स्केलेटल, कार्डियक आणि स्मूथ. ठीक आहे. नंतर स्ट्रक्चर ऑफ मसल काय मेन कंपोनंट काय मसलचा मसल मास, मसल फायबर आणि मायफायब्रिल. स्ट्रक्चर अँड फंक्शन युनिट ऑफ स्केलेटल मसल काय सार्कोमेयर, कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन असतं. फिजिओलॉजी ऑफ कॉन्ट्रॅक्शन लिहिणार स्लायडिंग फिलामेंट थेरी सगळं झालेलं आहे एलिमेंटमध्ये. ठीक आहे. ॲडिपोज टिश्यू कॉल्ड ॲज ॲडोसाईट, ओव्हल राऊंड लार्ज सिंगल न्यूक्लियस असतात. ठीक आहे. साईट कशी असते व्हेअर द फॅट स्टोर, ओमेंटम, मेझेंट्री, ब्रेस्ट आणि हार्ट सरफेस. फंक्शन काय आहे फॅटचं स्टोरेज ऑफ फॅट, रेग्युलेट्स बॉडी टेम्परेचर, प्रोव्हाइड एनर्जी, शॉक ॲब्झॉर्बर्स, क्रिएट हॉर्मोन्स. डायटरी फॅट काय सॅच्युरेटेड, मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅट. लिपोप्रोटीन व्हेरी लो डेन्सिटी असते, इंटरमिडिएट डेन्सिटी आणि हाय डेन्सिटीवाले. ठीक आहे. फिजिओलॉजी ऑफ रिप्रोडक्शन मेन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. प्रायमरी 6 ऑर्गन टेस्टेड, सेकंडरी 6 ऑर्गन सेमिनल, युरोपियन आणि प्रोस्टेट. कवरिंग ऑफ टेस्टेड स्टेज ऑफ प्रोलिफरेशन, स्टेज ऑफ ग्रोथ, स्टेज ऑफ मॅच्युरेशन, स्टेज ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. सो आता हे बघा कसं फॉर्मेशन होतं स्पर्मचं. स्पर्मॅटोगोनिया असतो, मग तिथं मायटोसिस होतं, मग ते प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स होतं, मग फर्स्ट मायोटिक डिव्हिजन होतं, मग ते सेकंड स्पर्मॅटोसाइट बनतात, मग सेकंड मायोटिक डिव्हिजन होतं, मग स्पर्मॅटिड बनतात आणि नंतर स्पर्मॅटोझोआ बनतात. ठीक आहे. झालं. सो हेच आपलं क्रिया शरीर 2चा हा पेपर होता. ठीक आहे. सो तुम्हाला काही डाऊट असेल विचारा, नोट्स पाहिजे असतील याच्या तर मला या नंबरवर तुम्ही मॅसेज करा. ठीक आहे. ओनली 100 रुपीजमध्ये आहे, 50 मॉडर्न 50 100मध्ये. ठीक आहे. आणि क्वेश्चन सॉल्व करायला पाहिजे असेल ते देखील तुम्ही मला मॅसेज करू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला ऑल द बेस्ट.